पद्धतीने सगळे होते, त्यामधले आता सगळे सीसीटीव्ही देखील पुरावे पुढे समोर येतात. कराड आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचा त्याच्या 24 तास पूर्वी हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SIT पुढे आणलेले आहेत. मी अगोदर आरोप केले होते म्हणजे आरोप केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं. आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं. पाथर्डीपासून मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन फुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, आमको टमको, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच. तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलं ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहे. अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोट मुळे सापडलेली आहेत, आगंतुक मुळे अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची. आगंतुक मूळ नेमकं कोण आहे ना? आगंतुक मूळ कोण नेमकं? आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळ. रीतसर नावं आम्ही SIT ला देऊ. नावं दिल्याच्या नंतर SIT तुम्हाला सांगेल.